एकनाथ शिंदे दरेगावातून ठाण्याला रवाना। ठाण्याला निघण्यापूर्वी शिंदेंकडून कुटुंबासह जननी मातेचं दर्शन। मुख्यमंत्री पदाबद्दल चर्चा करण्यासाठी आज संध्याकाळी महायुतीची बैठक पार पडण्याची शक्यता। संजय शिरसाट यांचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री व्हावं, माजी मंत्री गुलाबराव पाटील यांची इच्छा। शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदासंदर्भात शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचं वक्तव्य। पक्षातील नेत्यांनीच गद्दारी केल्यानं मताधिक्य घटल्याचा शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा आरोप। खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय कुटे यांच्यावरती थेट निशाणा। वरिष्ठांना भेटण्यासाठी दिल्लीला गेलो नाही। 2 दिवसांपासून डोंबिवलीमध्येच माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांचं स्पष्टीकरण। माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी देशात आग लावली। संजय राऊत यांचा हल्लाबोल। चंद्रचूड यांच्यामुळेच घटनाबाह्य सरकारचं संविधान विरोधी काळजीवाहू सरकार आल्याची टीका। ईव्हीएम हॅक होऊ शकतं हा दावा खोटा। व्हायरल व्हिडिओवरती निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। ईव्हीएम सोबत छेडछाड होऊ शकत नसल्याचं स्पष्टीकरण। प्रत्येक हिंदू जोडप्याला किमान 3 मुलं हवीत। सरसंघचालक मोहन भागवत यांचं आवाहन। तर लोकसंख्या वाढीचा दर घटल्यास समाज नष्ट होतो, भागवतांचा इशारा। दिल्लीची विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी स्वबळावरती लढणार। अरविंद केजरीवाल यांची घोषणा। राजधानी दिल्लीमध्ये कायदा सुव्यवस्था चिंताजनक असल्याचं म्हणत केंद्र सरकारवरती केली टीका। एमएमआर हद्दीमध्ये नवीन रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांट उभारण्यास मनाई। मुंबईमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय। नाशिक शहरातील चोरी गेलेले 20 लाख रुपयांचे 130 मोबाईल पोलिसांनी मूळ मालकांना केले परत। नागरिकांकडून पोलिसांचे आभार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।